अलख निरंजन आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोरक्ष किमयागारी ग्रंथ आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आपण श्रवण करत असलेली ही गोरक्ष किमयागारी भावार्थाची सेवा दत्तदेसी योगेश दाभडबीड आपल्या सोबत आहे. आतापर्यंत आपण जालंधरनाथांचं फार असं महान असं दिव्य असं चरित्र श्रवण केलेलं आहे आणि हेलापट्टण या ठिकाणी गोरक्षनाथांना एका चुकीच्या गैरसमजातून, एका चुकीच्या आरोपामधून, एका चुकीच्या भावनेमुळे गोपीचंद राजाने लोमावंतीने लावलेल्या कळीमुळे, चुगलीमुळे आणि आपली सासू म्हणजे मैनावती आणि जालंधरनाथ यांचे अनैतिक अशा प्रकारचे संबंध आहेत आणि अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीची माहिती गोपीचंद राजाच्या कानामध्ये या ठिकाणी लुमावंतीने सांगितल्यामुळे गोपीचंद राजाचा या ठिकाणी तळपायाचा राग हा मस्तकाला जाऊन पोहोचलेला आहे. तळपायाची आग ही मस्तकाला जाऊन पोहोचली आणि त्याच्यामधून गोपीचंदाने ठरवलं, अरे या जालंधरनाथाचाच आपण काटा काढला तर ना रहेगी बाज और न बजेगी बासुरी. आणि त्याच्यामुळे त्याने असं ठरवलं की आपण आता या जालंधरनाथाचा काटा काढूयात आणि म्हणून फार मोठा असं एक खड्डा खणलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये जालंधरनाथाला ढकलून दिलेले आहे आणि वरून घोड्याची लीद, घोड्याची विष्ठा टाकून त्या ठिकाणी त्या जालंधरनाथांना या गोपीचंद राजाने अगदी गुपचूप कोणाच्याही कानाला खबर न लागता त्या ठिकाणी पुरून टाकलेले दत्तदेसी हो. आणि अशा प्रकारची कथा आतापर्यंत आपण श्रवण केली आणि गोरक्ष किमयागारी नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आपण जी काही पुढची कथा पाहणार आहोत तर ती कथा आहे जालंधरनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, मारुती आणि मच्छिंद्रनाथ ह्या सर्व जे काही या नवनाथ ग्रंथांमधील ही एक महत्त्वपूर्ण दिव्य महात्मे एक पात्र आहेत तर त्यांच्याविषयीची ही कथा गाठी भेटी. आता गोरक्ष किमयागारी ग्रंथामध्ये असे काही भाग केलेले आहेत. हा 14वा भाग आपण पाहतोय आणि मालुकवींनी जे काही रचना केली तर ती रचना सुद्धा गोरक्ष किमयागारी नावाचा जो बंगाली ग्रंथ आहे तर त्या बंगाली ग्रंथाच्या माध्यमातून ही रचना केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून गोरक्ष किमयागारी प्रवाह नावाचा हा ग्रंथ मराठीमध्ये आणला तर तो म्हणजे बंगाली भाषेचंच रूपांतर आहे आणि या मराठी भाषेत आणलेल्या बंगाली भाषेतील गोरक्ष किमयागारी मूळ अशा त्या ग्रंथाचं पुन्हा रूपांतर जवळपास 9 ते 9,500 ओव्यांच्या ओवी संख्येमध्ये 9,500 नव्हे जवळपास 7,000-7,500 ओव्या आहेत नवनाथ भक्तिसाराच्या. तर त्या मालुकवींनी केलेल्या आपल्याला दिसतात. असो तर या ठिकाणी गाठी भेटी अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. गाठी भेटी म्हणजे कोणाची तरी भेट झालेली, कोणाची तरी गाठ पडलेली आहे आणि गाठ पडणं आणि भेट होणं हे फार दुरापास्त गोष्ट असते. सज्जन को सज्जन मिले करे दो बात. आपल्याकडे म्हटलं जातं सज्जन को सज्जन मिले तो करे दो बात और गधे को गधा मिले तो खाए दो लात. गाठ पडावी जीवनामध्ये तर संतांची पडावी, गाठ पडावी जीवनामध्ये तर सज्जनांची पडावी, गाठ पडावी जीवनामध्ये तर आदर्श व्यक्तिमत्वांची पडावी. चुकीच्या माणसांच्या भेटींमुळं, चुकीच्या माणसांच्या गाठी भेटीमुळं या ठिकाणी अनेक माणसं अशी आहेत की त्यांचं जीवन त्या ठिकाणी पूर्णपणे बेचिराग झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी गाठी भेटी आहे, गाठी भेटी आहे. तर ही गाठ कोणाची पडली, भेट कोणाची झाली तर पुढे गोरक्ष आणि जालंधर अशा प्रकारचं आहे. आता गोरक्षनाथांना जालंधरनाथ माहीत नाही आणि जालंधरनाथांना गोरक्षनाथ माहीत नाही. अनोळखी आहेत दोघंही, परंतु एकाच रस्त्यातील दोन पांथस्थ आहेत, दोन मार्गक्रमण करणारे
जरी अनोळखी असले परंतु एकाच पंथाचे आहेत आणि भेट झाली हा योगायोग आहे. आणि म्हणून त्या दिवशी मला सुद्धा एका दसऱ्याच्या दिवशी एक हरिभक्त बाबा अचानक भेटले. म्हटलं काय योगायोग झाला आज, दर्शन घेऊ द्या. सोनं वगैरे घेतलं, दर्शन वगैरे घेतलं, एवढा आनंद झाला. हरिभक्त भेटल्याच्या नंतर अचानक भेटावा जसा पारमार्थिकांना आनंद होतो तसं गोरक्षनाथांना जालंधरनाथ भेटल्याच्या नंतर काय आनंद झाला आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय घडलं तर ही कथा आपल्याला आता श्रवण करायची आहे. गाठी भेटी गोरक्ष जालंधर अशा प्रकारचा हा भाग आहे. गोरक्ष किमयागारी नावाचा ग्रंथ आपण श्रवण करत आहात. दत्तदेसी हो, जालंधरा लोटी गर्ते माझी लोमा, गेला स्वामी दुरी वार्ता केली. अहो या जालंधरनाथांना काय केलेलं आहे तर त्या गर्तेमध्ये, त्या खड्ड्यामध्ये लोमावंतीने गोपीचंदा करवी लोटलेला आहे त्या खड्ड्यामध्ये ते जालंधरनाथांना. आणि जो काही स्वामी होता, स्वामी म्हणजे गुरु स्वरूप अशा प्रकारचा जो जालंधर आहे तर तो कुठेतरी आता गाव सोडून निघून गेलेला आहे. आणि अशा प्रकारची वार्ता त्या लोमावंतींनी सगळ्या नगरामध्ये अगदी मोठमोठ्याने पसरावायला चालू केलेली. कानिफातीकडे संचारासी जाई, गुरुक्षु मचिंद्रा शोधितसे. पुढील कथा भाग असा आहे दत्तदेसी हो. कानिफनाथ महाराज कुठे होते तुम्हाला आठवत असेल, मागील कथा जरा ऐकत जा, आठवत जा. पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नका करत जाऊ बरं. मागच्या कथेला सुद्धा अत्यंत महत्व आहे दत्तदेसी हो. आणि कानिफनाथांची मागची कथा अशी आहे की गोरक्षनाथांनी माफ करा जालंधरनाथांनी कानिफनाथांना बद्री केदार नारायण हिमालय पर्वतावरती तपश्चर्येसाठी बसवलं होतं. ही कथा तुम्ही श्रवण केलेली आहे. आणि गोरक्षनाथांना सुद्धा मच्छिंद्रनाथांनी त्याच हिमालयावरती तपश्चर्याला बसवलं होतं. आणि सर्व नाथांची तपश्चर्या म्हणजे एक तप पूर्ण म्हणजे 12 वर्ष अशी तपश्चर्या प्रत्येक नाथाची झालेली आपल्याला दिसते. आणि मग अशा पद्धतीने कानिफनाथ तिकडे संचारासी जाई, गोरुक्षु मच्छिंद्रा शोधितसे. अहो हरणे विन पाडसे. ज्या पद्धतीने आपली हरिणी कुठे दिसेनाशी व्हावी, ज्या पद्धतीने आपली आई म्हणजे आपली गाई त्या वासरांना दिसेनाशी व्हावी आणि मग ते वासरू जसं केविलानं उड्या मारत मारत आपल्या आईला शोधतं, गाईला शोधतं किंवा ती पाडसं हरिणीला शोधतात, तसं या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. कानिफनाथचं पूर्ण तप झालेलं आहे. 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गोरक्षनाथांची सुद्धा 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झालेली आहे. गुरूंच्या आज्ञेनुसार 12 वर्ष दोन्हीही शिष्यांनी, मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेनुसार गोरक्षनाथांनी आणि कानिफनाथ म्हणजे जालंधरनाथांच्या आदेशाने कानिफनाथांनी, असं दोन्ही शिष्यांनी त्या हिमालय पर्वतावरती आपलं जे काही तप आहे तर ते आपलं तप पूर्ण केलेलं आहे. आणि तप पूर्ण केल्याच्या नंतर अजून एवढे दिवस झाले, 12 वर्ष झाले, आपले गुरु आपल्याला म्हटले होते की मी या ठिकाणी तुम्हाला भेटायला येईन. पण अजूनही आपले गुरु आपल्याला भेटायला का बरं आले नाही, याच शंकेने या ठिकाणी कानिफनाथ आणि इकडे गोरक्षनाथ त्या हिमालया पर्वतामध्ये जिकडे तिकडे त्या आपल्या गुरुचा शोध घेतायत. आणि असे असणारे ते कानिफनाथ संचार करतायत सर्वत्र. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना शोधत निघालेले आहेत, कानिफनाथ जालंधरनाथांना शोधत निघालेले आहेत. आणि पुढे कथा अशी घडते दत्तदेसी हो. हेला पट्टनासी गोरक्षु येतसे, जनकती तसे तुझे नाम, तुझा जालंधरू नातो मच्छिंदरू, येथे वास केला दुरी गेला. आणि अशा पद्धतीने काय झालं, गोरक्षनाथ जे होते तर गोरक्षनाथांनी आता हिमालय सोडला. पाहू थकले ना हो, अख्खा हिमालय शोधून पाहिला पण आपल्या मच्छिंद्रनाथांचा कुठेच तपास लागेना. सर्वांना विचारलं, चौकशी केली, परंतु आपले जे काही गुरु आहेत तर ते गुरु म्हणजे
मच्छिंद्रनाथ यांचा कुठेच काही तपास लागेना. आणि मग त्या ठिकाणी काय केलं, गोरक्षनाथांनी आता म्हटले आपल्याला थोडा आउट साईडला, आउट ऑफ रेंज जर आपले गुरु कुठे जर गेलेले असतील, त्यांचा मोबाईल सध्या स्विच ऑफ झालेला आहे, एवढी कॉल केली तरी पण स्विच ऑफ येतोय, आउट ऑफ रेंज गेले असतील किंवा कधी कधी टावर खाली सुद्धा रेंज नसते. आणि म्हणून आपण थोडं हिमालय पर्वताच्या आसपास थोडंसं जरा बाहेरच्या दिशेला कुठेतरी शोधून पाहू. एखादी गोष्ट जर हरवलेली असेल तर माणसं एवढा शोध घेतात, एवढे शोधतात, मग ज्योतिषाकडे जातात, मग ज्योतिष सांगतो ह्या दिशेने गेलेले आहेत आणि अमक्या अमक्या दिवसाने येतील. आणि ते जर लवकर नाहीच आले तर असा आपल्याकडे विधी पण आहे सर्वसामान्यांमध्ये की त्याचं दावा वर्षश्राद्ध वगैरे सगळं कर्म उरकून टाकलं जातं. ठराविक काळाच्या नंतर जर एखाद्या व्यक्ती नाही आला तर तसं माणसं शोधतात, आपल्याकडे शोधतात. तर त्या पद्धतीने गोरक्षनाथ सुद्धा म्हटले. आता गोरक्षण आपले जे काही मच्छिंद्रनाथ आहेत ते तर काय आपल्याला हिमालयामध्ये दिसायला तयार नाही. आपण थोडे हिमालयाच्या बाहेर आउट ऑफ रेंज जर कुठे गेलेले असले आपले गुरुवर्य तर त्यांना आपण शोधूयात. आणि मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना शोधत 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 कुठं आले माहितीये का, हेला पट्टणाला आले. आणि हेला पट्टणाला आल्याच्या नंतर हेला पट्टणासी गोरक्ष येत असे, जनकती तसे दुजे नाम. आणि अशा पद्धतीने ते हेला पट्टणाला आले. आणि हेला पट्टणाला आल्याच्या नंतर ते गोरक्षनाथ आहेत. तर ते गोरक्षनाथ या ठिकाणी त्या जनते म्हणजे जनकथित असे दुजे नाम, ते जनतेला विचारायला लागले का हो म्हणे इथं एखाद्या नाथपंथी साधू कोणी आले होते का, डोक्यावरती जटा, अंगाला सरब, अंगाला भस्म, रुद्राक्षाच्या माळा आणि हातामध्ये चिमटा आणि शिंगी शैली, अशा प्रकारचं सर्व त्यांचं वस्त्र आभूषण अंगावरती धारण केलेले. आणि अशा प्रकारचे कोणी फार महान असे नाथपंथी योगी या गावामध्ये आले होते का. आणि अशा प्रकारची विचारपूस त्या गोरक्षनाथांनी सर्व गावकरी मंडळींना हेलापट्टण नावाच्या त्या गावामध्ये सर्वत्र ते करायला लागलेले. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी जे काही जनता जनार्दन होतं, त्या गावातली जी काही गावकरी मंडळी होती, तर ते गावकरी मंडळी सांगायला लागली, अहो मच्छिंद्रनाथ जे तुम्ही म्हणताय ना, तर ते मच्छिंद्रनाथ नावाचे कोणीही योगी आमच्या गावामध्ये आलेले नाही. तर काही काही असे सांगायला लागले म्हणे एक गोष्ट झाली बरं का, पण त्याला लई दिवस झाले हो म्हणे. किती दिवस झाले म्हणे, तरी 10 वर्ष तरी झाली असतील. पहा थोडं थोडं आम्हाला आठवतंय, एक असे महात्मे आमच्या गावामध्ये आले होते, परंतु त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ वगैरे तसं काही नव्हतं हो. तर त्यांचं नाव म्हणजे जालिंदरनाथ नाव असं त्यांनी आम्हाला सांगितलं. गावकरी सांगायला लागले बरं का गोरक्षनाथांना. मग गोरक्षनाथांना वाटलं तुझे नाम आपल्या गुरूंनी शाळा केली असन, हुशारी केली असन की आपल्या शिष्याने आपल्याला लवकर ओळखावं नाही. काय गुरुपरीक्षा पाहतात ना हो, आपल्या शिष्याने आपल्याला लवकर ओळखू नये किंवा तपश्चर्या सोडून तो जर आपल्या माग जर आला तर आपल्याला लवकर शोधता येऊ नये आणि त्यांनी तपश्चर्यामध्ये पूर्णता करावी. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही जालंधरनाथ आहे अशा प्रकारचं नाम आपल्या मच्छिंद्र नावाच्या गुरुने या ठिकाणी धारण केलेलं असावं. आणि अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये एक शंका आली. कोणाच्या? गोरक्षनाथांच्या. आपल्या गुरूंनी नाव बदललं असावं. काय केलं असेल? नाव बदललं असेल. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी जे सांगतायत ना ते दुसरे तिसरे कुणी नाही, आपले मच्छिंद्रनाथच असले पाहिजे. म्हणे बरोबर ठीक आहे, काही एक अडचण नाही, असे ना कधी जालंधरनाथ का असे नका, पण ते कसे होते हो दिसायला वगैरे? हो म्हणे त्यांचं असं एक चमत्कार त्यांचा असा विचित्र असायचा, आम्हाला पाहायला तर फार नवल वाटायचं. म्हणे कसं? म्हणे ते जर गावामधून जर चालले ना जालिंदरनाथ, 10 वर्षापूर्वीची गोष्ट, जालंधरनाथ जर असे गावामधून जर चालले ना तर काय करायचे, ते असे गवताचा भारा घेऊन चालायचे. डोक्यावरती गवताचा भारा घेऊन चालायचे. पण विशेष गोष्ट अशी, ते डोक्यावर चुंबळ वगैरे तसं काय असतं ना,
ग्रामीण भागात माहिती आहे सर्वांना, चुंबळीवरती आपण हंडा मानतो, गवताचा भारा मानतो. त्या पद्धतीने त्यांच्या डोक्यावर चुंबळ वगैरे काही नसायची. 1 फूट उंचावरती तो गवताचा भारा असा डोक्यावरती तरंगलेला आणि खाली जालेंद्रनाथ असे चालायचे. तसा गवताचा भारा सुद्धा 1 फूट अंतर डोक्यापासून वर ठेवून अशा पद्धतीनं गवताचा भारा सुद्धा त्यांच्यासोबत चालत असायचा. आणि अशा प्रकारची विचित्र अशा प्रकारची करणी जी आजपर्यंत आमच्या नयनांनी आमच्या डोळ्यांनी आम्ही कुठेही पाहिली नाही. अशा प्रकारची चमत्कारी कृतीचे असे ते महात्मे होते बुवा. आणि आणि ते बरेच दिवस आमच्या गावामध्ये राहिले बरं, पण ते अशा गावामध्ये म्हणजे असे चांगल्या ठिकाणी राहत नसायचे. तर ते काय करायचे, जालेंद्रनाथ कुठे उखंड्यावरती वगैरे अशा गावाच्या अगदी गलिच्छ ठिकाणी ते राहायचे आणि एकांतवासामध्ये राहायचे. कोणी जर त्यांच्या दर्शनाला गेलं तर ते त्यांना दगड मारायचे किंवा त्यांना शिवाय द्यायचे. त्यांना एकांत फार आवडायचा. आणि अशा प्रकारचे ते जालेंद्र नावाचे योगी आमच्या गावामध्ये 10 वर्षापूर्वी येऊन गेली. ही गोष्ट खरी आहे, परंतु मच्छिंद्रनाथ नावाचे काही कोणी योगी तुम्ही जसं म्हणताय तर त्या पद्धतीचे कोणी आलेले नाही. आणि मग पुढं काय झालं, तुझा जालंधरून नातो मच्छिंदरून येथे वास केला दुरी गेला. अरे तो जालंधर कसला, तो माझा मच्छिंद्रनाथचे. दुचा जालंधरू नातो मच्छिंदरू. अरे तो जालेंद्रनाथ नाही दुसरा कुणी, तर तो माझा मच्छिंद्रनाथच आहे. अशा प्रकारची भावना या ठिकाणी प्रबळ झाली. कोणाची? कारण की अशी कृती, अशी चमत्कारी कृतीचे फक्त आणि फक्त कार्य करणारे मच्छिंद्रनाथच असू शकतात. आणि नाथ पंथामध्ये सर्वप्रथम जर जन्माला कोण आला असेल तर ते म्हणजे मच्छिंद्रनाथ, आद्यगुरु सर्वांचे, ज्यांना मायांबा म्हटलं जातं. सगळ्यांची ती माय. आणि म्हणून सगळ्या नाथांमध्ये अग्र अशा प्रकारचे, ज्येष्ठ अशा प्रकारचे ते नाथ आहेत. म्हणून नाथ जगामध्ये फक्त मच्छिंद्रनाथच आहेत आणि दुसरे गोरक्षनाथच आहेत. पण गोरक्षनाथाला तपश्चर्येत असताना इकडं काय घडलंय माहीत नसावं. आणि म्हणून त्याची भावना या ठिकाणी प्रबळ झाली की माझेच ते गुरु असतील, दुसरा जालेंद्रनाथ नावाचा गुरु असू शकत नाही, कुणी नाथपंथी असू शकत नाही. आणि त्याच्यामुळंच ते म्हणायला लागले की येथे वास केला दुरी गेला. आणि या ठिकाणी राहणारे हे मच्छिंद्रनाथच आहेत, अशी भावना त्या ठिकाणी गोरक्षनाथांची प्रबळ झाली. आणि म्हणून ते म्हटले की आता ठीक आहे, त्यांची काही कवाना पाऊल खुणा, ते कुठल्या मार्गाने गेले, कोणत्या गावामधून, कशा पद्धतीने, कुठल्या दिशेने गेले, याचा एक अंदाज बांधण्यासाठी प्राथमिक तपास ज्याला आपण म्हणतो, प्रायमरी स्टेजला या ठिकाणी आपल्याला या मच्छिंद्रनाथांचा लागलेला आहे. आणि अशा पद्धतीने समाधान वृत्तीनं त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज पुढे गोरक्षु भिक्षेसी जाता घरोघरी अलक्षु म्हणून निरंजना. आणि मग गोरक्षनाथांनी काय केलं हो, गोरक्षनाथ म्हटले आता ठीक आहे, जालंधरनाथ कुणी असू किंवा मच्छिंद्रनाथ असू, कुणी का असा ना, पण नाथपंथी योगी या ठिकाणी येऊन गेले. आणि या जगामध्ये नाथपंथी योगी म्हणजे फक्त आपले मच्छिंद्रनाथचे. आणि म्हणून ठाम अशा प्रकारे 100% सत्य मानायला काही एक अडचण नाही. आणि ते जालेंद्रनाथच असतील हा पूर्णतः आपल्याला सत्य मानायला आता हरकत नाही. चला आता समाधानकारक आपल्याला काही कवायना, थोडी कवायना आपल्या गुरुविषयी माहिती या ठिकाणी मिळालेली. आणि मग त्या ठिकाणी मग गोरक्षनाथ म्हणतात आता आपण थोडं पोटपूजेचं पाहूयात. आणि मग गोरक्षु भिक्षेसी जाता घरोघरी, गोरक्षनाथ जे आहेत तर ते गोरक्षनाथ घरोघरी भिक्षा मागण्यासाठी निघालेले आहेत. आणि घरोघरी गेल्याच्या नंतर अलख निरंजन, अलक्षु म्हणून निरंजना, अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश, भिक्षा वाढवाय अलख निरंजन आदेश, असे म्हणून त्या ठिकाणी घरोघरी जाऊन भिक्षा घ्यायला लागलेले आहेत. आणि मग ध्यानातीत विश्व विश्वंभरे तैसा लक्षा पलीकडे निरंजन. फार गोड शब्द आहे तो, फार गोड शब्द आहेत. ध्यानातीत विश्व विश्वंभरे तैसा लक्षा पलीकडे निरंजन, या बाबीचा भावार्थ आपल्याला श्रवण करायचा आहे. फार गोड आहे, परंतु पुढील व्हिडिओमध्ये पाहत राहा दत्तगुजवाहिनी यूट्यूब चॅनल. पुढे गोरक्षनाथ जालेंद्रनाथ भेटले का, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांची भेट झाली का, कानिफनाथ जालेंद्रनाथ यांची भेट झाली का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर घेऊन आम्ही येणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा दत्तगुजवाहिनी यूट्यूब चॅनल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.